शिवप्रा संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप साहेबांना आज त्यांनी गेली 15 वर्षापासून इथं बाणेर या ठिकाणी राहत असून मला कॉल केला की माझ्यावर अन्याय झालाय आणि पोलीस कुठलंच प्रशासन आम्हाला मदत करत नाही। तर मदत करत नसल्यामुळे मी संघटनेच्या वतीने आलो, माहिती घेतली। तरी 15 वर्षापासून राहत होते ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेले तर तिथं पोलीस चौकीला बाणेर पोलीस चौकीला सानप साहेब म्हणून आहेत, बालाजी सानप साहेब, त्यांच्याकडे गेलं तर त्यांनी उडाउडीची उत्तरे देऊन पीआय साहेबांकडे लावलं आणि यांना कुठली मदत घेतली नाही। आणि ज्यावेळेस मदत करायची असती त्यावेळेस ज्यावेळेस संदीप स्वामी आहेत त्यांच्यावर जी अन्याय झाला त्यांनी जी सांगेल त्या भाषेमध्ये त्यांचा जबाब घेतला पाहिजे, त्या पद्धतीने जबाब घेत नाहीयेत। आणि आम्ही संघटनेच्या वतीने त्यांना मदत करण्यासाठी आलो, पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना इशारा दिला तर आम्हाला त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही एफआयआर नोंद करू आणि जे यांच्या जमिनी गेल्यात आणि बिल्डरनी जी यांना जी कमिटमेंट केली होती ती पाळलेली नाहीये। अद्याप त्यांची कुत्री, मांजरे, पक्षी इम्पॉर्टंट हे सगळे घेऊन गेलेले आहेत। संघटनेच्या वतीने एवढंच बोलू शकतो की यांना संदीप स्वामींना जर नाही जागेचं काय त्यांना जे खर्च झालेला आहे त्यांचा किंवा त्यांच्यावर जे अन्याय झाला, रोडवर आज पसारा पडला तुम्ही बघू शकता, एवढं त्यांच्यावर झालं, पक्षी प्राणी त्यांचा खर्च त्यांना देण्यात यावा आणि त्यांना राहण्यासाठी जी उपजीविका लागते अन्न वस्त्र निवारा यासाठी त्यांना जागा कुठेतरी देण्यात यावी। गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेतलं। इथं आज जर बघितलं हे स्वामी कुटुंब आहे, हे पक्षी 40 पक्षी इथं त्यांनी ते सगळे इम्पॉर्टंट पक्षी असेल ते कुठे उचलून नेलं माहित नाही, कुत्रं मारून टाकलेलं बघितलं आम्ही, त्याचा त्यांनी विधी केला नेऊन, त्याचे सुद्धा रितसर पावतायत। कुठल्याही प्रशासनाची नोटीस नाही, पोलिसांची साधी दखल नाही। ते पीआय कुठले ते सानप म्हणून सहाय्यक त्यांचे हाताखालचे पोलीस अधीक्षक असतील, ते पोलीस असतील, ते इथे येऊन जातात। घर पाडले, एवढं मोठं 40 लाखाचं घर पाडलंय का? झोपलंय का प्रशासन? घर पाडलंय, त्याच्या पाठीमागे त्याचं ते गोट्यासारखं सगळं। आज इथं जर तुम्ही बघितलं असेल तर सगळं पक्ष्यांचे सगळे पिंजरे आहेत। हे समोरचा कुठला तो एक भंगारवाला त्याला विकलंय, त्यांनी ते रात्रीच भरून नेलं। एक टेम्पोला आहे तो सगळं भरून घेऊन जातो, इथले सगळे पिंजरे बाहेर फेकले जातात। इथं या दरवाजा होतो आम्ही की स्वामी कुटुंबावरती ते पक्षी असतील ते पक्षी तात्काळ त्यांनी इथं आणून द्यावेत। त्यांचं जे घर पाडले 40-50 लाखाचं त्या घराचा भरपाई त्यांना मिळावी। त्याच्यानंतर 15 वर्ष ते इथे राहतात, भाड्याने राहतात, फेब्रुवारी पर्यंत भाडं दिले त्यांनी। याचं काय असंच फुकट नाही, सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत।